प्रताप शस्त्रागार या पुस्तकाची 1941 ची ओरिजिनल कॉपी, जी की भा. भागवत या लेखकांच्या वैयक्तिक संग्रहातली आहे. बापरे! ही ती कॉपी आहे. श्री प्रताप शस्त्रागारची ओरिजिनल कॉपी. एक काळ होता जेव्हा आपण नाणेच वापरत नव्हतो. इमॅजिन करा. आज ज्या गोष्टीसाठी माणूस पळतोय, ती गोष्ट कधी काळी नव्हतीच. त्यात वेगवेगळे विषय म्हणजे 16 महाजनपदं असतील, सातवाहन राज्य असेल, छत्रप असतील किंवा त्यानंतर जे काही चालत गेले, सल्तनत काळ आहे, शिवाजी महाराजांचे कॉईन्स आहे किंवा तुमचे मुघलांचे कॉईन्स आहे, ब्रिटिश इंडियाचे आहे. असं सगळं करत करत माझ्याकडे गाय किंवा माझ्याकडे म्हैस आहे आणि तुमच्याकडे गहू आहे. मला तुमच्याकडचा गहू हवा आहे, पण त्याची व्हॅल्यू म्हशी एवढी नाही. मग मी म्हैस कापून तर नाही देऊ शकत, कारण तिची व्हॅल्यू 0 होऊन जाईल. मग कसा व्यवहार करणार? हे ज्यावेळी प्रश्न लोकांच्या समोर आले, तेव्हा पैशाचा जन्म झालेला. प्राचीन काळामध्ये मेटलचा वापर करून लोकांचे वेतन दिले जायचे. हा उल्लेख त्या शिलालेखांमध्ये आहे. तेव्हा आपल्याकडे ते सुरू झालेलं नव्हतं. पण आश्चर्याची गोष्ट ही आहे की आपल्याला असं वाटतं की भारत सोने की चिडिया, म्हणजे सोन्याचेच कॉईन्स पहिल्यांदा भारतात असले पाहिजे. असं नाही, भारतातले पहिले नाणे हे चांदीचे होते. अशा काळामध्ये शिवाजी महाराजांनी स्वतःचं चलन मार्केटला आणलं होतं आणि आश्चर्य वाटेल, ते चलन पुढचे 350 वर्ष चाललं सुद्धा आणि स्वाभिमानाने चाललं.